विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. BEd CET 2023 या संदर्भातील आपण व्हिडिओ पाहत आहोत. विद्यार्थी मित्रों, सराव प्रश्नपत्रिका 2 आज आपण पाहणार आहोत. यापूर्वी आपण सराव प्रश्नपत्रिका 1 प्रसारित केली आहे. ती जर आपण पाहिली नसेल तर कृपया पाहून घ्या. विद्यार्थी मित्रों, त्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण 2 घटक अभ्यासले होते, ते म्हणजे सामान्य ज्ञान व शिक्षक अभिव्यक्ती. तर आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण तीनही घटक म्हणजेच बुद्धिमत्ता, त्यानंतर सामान्य ज्ञान व शिक्षक अभिव्यक्ती हे तीनही घटक अभ्यासणार आहोत. ज्याचं विवरण आहे विद्यार्थी मित्रों ते आपणास माहीत आहे. ते परत एकदा आपण रिवाईज करू. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. विद्यार्थी मित्रों, आपणास माहीत आहे आपल्याला BEd CETसाठी 3 टॉपिक आहेत, सब्जेक्ट आहेत. त्यामध्ये पहिला जो आहे मेंटल ॲबिलिटी, ज्याला आपण बुद्धिमत्ता किंवा मानसिक चाचणी असं म्हणतो. तर त्यातून एकूण 40 प्रश्न आपल्याला विचारण्यात येणार आहेत. प्रत्येक प्रश्न 1 मार्कसाठी, 1 गुणासाठी आहे, म्हणजेच 40 गुण. पहिल्या सेक्शनला आहेत बुद्धिमत्ता, 40 प्रश्न 40 गुण. दुसरा सेक्शन आहे, दुसरा टॉपिक त्याला आपण सब्जेक्ट असं म्हणतो, तर तो 30 गुणांसाठी आहे विद्यार्थी मित्रों, आणि तो म्हणजे सामान्य ज्ञान. तर 30 प्रश्न विचारले जातील, प्रत्येक प्रश्नाला 1 गुण म्हणजे 30 गुण. त्यानंतर विद्यार्थी मित्रों टीचर ॲप्टिट्यूड म्हणजे शिक्षक अभिव्यक्ती, याला एकूण 30 प्रश्न आपल्याला विचारण्यात येतील. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असेल तर 30 गुण, म्हणजेच 40 गुणांचा बुद्धिमत्ता, 30 गुणांचा जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान आणि 30 गुणांचा शिक्षक अभिव्यक्ती, असं एकंदरीत विद्यार्थी मित्रों आपल्याला 40 अधिक 30 अधिक 30 म्हणजेच 100 प्रश्नांचा 100 गुणांचा पेपर येणार आहे, जो म्हणजे आपला BEd CETचा पेपर. तर चला पाहूया आपल्या पहिल्या घटकामधला म्हणजेच बुद्धिमत्ता किंवा मानसिक चाचणी यामधला पहिला प्रश्न. खाली दिलेल्या शब्दांची अर्थपूर्ण क्रमाने मांडणी करा. 1 सादरीकरण, 2 शिफारस, 3 आगमन, 4 चर्चा आणि 5 परिचय. विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 1 5 4 1 2, ऑप्शन 2 3 5 4 2, ऑप्शन 3 5 3 5 1 4 2, ऑप्शन 4 5 3 1 2 4. विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 3 ह्या प्रकारे एक उत्तर होय, म्हणजे 3 5 1 4 2. तर विद्यार्थी मित्रों 3 नंबर म्हणजे सर्वप्रथम आगमन होत असते. त्यानंतर 2 नंबरची जी कृती आहे विद्यार्थी मित्रों, त्यानंतर परिचय होत असतो. त्यानंतर पुढची जी कृती विद्यार्थी मित्रों सादरीकरण केले जाते. त्यानंतर पुढची कृती म्हणजेच चर्चा, आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रों शेवटची जी कृती आहे, तर त्या चर्चेमधून ज्या शिफारशी बाहेर निघतात त्या शिफारशी आपल्याला काय कराव्या लागतात, मांडाव्या लागतात, सांगाव्या लागतात. तर हा एक क्रम आहे विद्यार्थी मित्रों, याप्रमाणे ते आपल्याला मांडायचं होतं. म्हणजेच आपलं जे उत्तर आहे 3 5 1 4 2 हे करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, आपल्याला एक संख्यामाला दिली, त्या संख्यामालेतील प्रश्न, संख्यामालेशी निगडीत प्रश्न कसा आहे तो पाहूया. 7च्या आधी किती 4 आहेत, म्हणजे 7 ही जी संख्या आहे विद्यार्थी मित्रों, त्याच्या वेळेस कितीदा 4 आलेले आहेत अगोदर, पण नंतर 3 आलेला असू नये, असा 7 किती वेळेस आला आहे हे आपल्याला शोधायचं आहे. विद्यार्थी मित्रों, ही पूर्ण संख्यामाला आपल्याला अगोदर वाचून घ्यावी लागेल. त्यानंतर 2 गोष्टीचं कटाक्षाने लक्ष ठेवायचं आहे. पहिलं म्हणजेच 7च्या अगोदर जर 4 आला तर त्यालाच गृहीत धरायचं आहे, म्हणजे तो 1 4 असं मोजायचं. परंतु दुसरी गोष्ट, त्याच्यानंतर 3 आलेला नसावा, म्हणजेच 7च्या अगोदर 4 येणं गरजेचं आहे, म्हणजे बिफोर 4 येणं गरजेचं आहे, आणि आफ्टर 7 3 येणं गरजेचं नाही. तर असेच 4 किती वेळेस आलेत, ऑप्शन 1 4 वेळेस, 2 3 वेळेस, 3 6 वेळेस आणि 4 5 वेळेस. विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 1 असे 7 आपल्याला 4 वेळेस आलेले पाहायला मिळतात, ते म्हणजे ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, पुढील बाबी आकारानुसार चढत्या क्रमाने लावल्यास सर्वात मोठ्या आकाराचा घटक डॅश डॅश हा असेल. 1 चादर, 2 आतरुमाल, 3 शामियाना, 4 लुंगी. तर विद्यार्थी मित्रों, आपणास माहीत आहे शामियाना, ज्याला आपण चांदणी असंही म्हणतो, म्हणजेच पेंडॉलचा शामियाना आहे. तर विद्यार्थी मित्रों, आपणास माहीत आहे हातरुमाल जो आहे तो सगळ्यात छोटा 1 नंबरला येईल, लुंगी जी असते ती 2 नंबरला येईल, 3 नंबरला चादर येईल, आणि चादरपेक्षा मोठा जो असतो विद्यार्थी मित्रों तो शामियाना, म्हणजे सगळ्यात मोठा घटक जो आहे तो ऑप्शन 3 शामियाना हा होय. त्यानंतर पुढचा प्रश्न,
5, 12, 26, 54, 106 डॅश म्हणजेच आपल्याला इथं प्रश्न विचारलेला आहे 430 गहाळ संख्या शोधा. तर विद्यार्थी मित्रो या दोन संख्येतले आपल्याला अगोदर क्रम पाहायचा आहे, त्यातला सहसंबंध पाहायचा आहे. त्यानंतर पुढच्या जोडीतला सहसंबंध पाहून आपल्याला त्या संख्या काय करता येतील, सॉल्व करता येतील. आलेली जी संख्या आहे किंवा आपली येणारी जी संख्या आहे ती आपल्याला शोधता येईल. तर विद्यार्थी मित्रो 5 आणि 12 तर आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे. इथे काय झालेलं आहे 5च्या दुप्पट 10 आणि त्यामध्ये आलेली जी संख्या आहे विद्यार्थी मित्रो त्याच्यामध्ये 2 काय केलेत ॲड म्हणजे गुणिले 2 अधिक 2 अशी बाब आपल्याला इथे पाहायला भेटते. 26 दोन्ही 52 अधिक 2 म्हणजे 54 म्हणजे इथं पण हाच सिक्वेन्स कायम आहे विद्यार्थी मित्रो. त्यानंतर 106 दोन्ही ते आपल्याला पाहावं लागेल म्हणजे 106 गुणिले 2 अधिक 2 असं करावं लागेल. तर विद्यार्थी मित्रो 106 गुणिले 2 जर केलं तर ते 112 येईल आणि अधिक 2 जर केलं विद्यार्थी मित्रो तर ते काय येईल 106 गुणिले 2 केल्यानंतर विद्यार्थी मित्रो ते 212 येईल आणि अधिक 2 केल्यानंतर ते 214 येईल. तर विद्यार्थी मित्रो आपल्याला ऑप्शनमध्ये पाहावं लागेल 214 कुठे आहे. 160 2 214 3 108 4 862. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 214 हे आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न सशाला कासव म्हटले, कासवाला हरिण म्हटले, हरिणाला मासा म्हटले, माशाला पक्षी म्हटले तर पाण्यात कोण पोहेल. विद्यार्थी मित्रो पाण्यात कोण पोहतो तर मासा हे आपल्याला परिचित आहे. तर विद्यार्थी मित्रो या आपल्या तर्कानुसार कोण पोहतो तर आपल्याला शोधावं लागेल. तर इथं माशाला काय म्हटलं आहे तो पाण्यात पोहेल. तर सशाला कासव म्हटलं म्हणजे ससा कासव आहे, कासव हरिण आहे, तर हरिण मासा आहे आणि विद्यार्थी मित्रो मासा पक्षी आहे तर पक्षी पाण्यात पोहेल. ऑप्शन 1 कासव, 2 पक्षी, 3 मासा, 4 हरिण. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 पक्षी हे आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न संख्यामालेवर आधारित 4, 27, 16, 125 डॅश म्हणजेच प्रश्नार्थक चिन्ह म्हणता येईल आपल्याला तिथे 343. तर विद्यार्थी मित्रो या संख्यामाला आपल्याला काय करायची ही पूर्ण करायची म्हणजे ही रिकामी जागा भरायची आपल्याला किंवा रिकामी जागेवरती काय असेल ते आपल्याला शोधायचं आहे. तर विद्यार्थी मित्रो 4 ही संख्या आपल्याला माहीत आहे ती 2चा वर्ग आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो 27 ही संख्या आपल्या परिचयाची आहे ती 3चा घन आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो 16 ही संख्या परत 4चा वर्ग आहे. त्यानंतर 125 ही 5चा घन संख्या आहे. तर विद्यार्थी मित्रो आपल्याला आता एक लक्षात आलं एक वर्गसंख्या आणि तिच्या लगतची घनसंख्या म्हणजेच वर्गमूळ संख्या व घनमूळ संख्या अशा संख्येचा हा काय आहे चढता क्रम आहे. तर विद्यार्थी मित्रो 5 नंतर येणारी संख्या जी आहे तर ती क्रमानुसार 6 असेल आणि 5चा घन झाला होता म्हणजे तिथे 6चा काय होईल वर्ग. तर आपल्याला माहीत आहे विद्यार्थी मित्रो 6चा जो वर्ग आहे तो 36 आहे. तर उत्तरामध्ये आपल्याला 36 शोधावं लागेल. 1 36 2 64 3 81 4 100. विद्यार्थी मित्रो आपल्याला माहीत आहे 64 8चा वर्ग आहे, 81 9चा वर्ग आहे तर 100 हा 10चा वर्ग आहे. विद्यार्थी मित्रो आपल्या क्रमानुसार 6 या संख्येचा वर्ग आपल्याला पाहिजे म्हणजेच ऑप्शन 1 36 ही आपली करेक्ट संख्या होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो वर्णमालेमधून ADEHIL डॅश वर्णमाला पूर्ण करा. तर विद्यार्थी मित्रो अगोदर आपल्याला सिक्वेन्स पाहावा लागेल यामध्ये. तर AD यामध्ये 2 अक्षरं मिस आहेत ज्याला आपण मिसिंग सिरीज किंवा मिसिंग लेटर असंही म्हणतो विद्यार्थी मित्रो. तर BC इथे नाही आहेत म्हणजे 2 लेटर काय आहेत निगेटिव्ह आहेत किंवा मिस आहेत. त्यानंतर पुढे काय झालं आहे म्हणजे ह्या 2 क्रमाची जी जोडी आहे त्यामध्ये D आणि E म्हणजे लगतची जोडी करेक्ट आहे विद्यार्थी मित्रो. इथं काहीही मिसिंग नाही. परत E आणि H मध्ये परत 2 लेटर काय आहेत मिस आहेत म्हणजेच सिक्वेन्स आणि 2 नंबर किंवा 2 डिजिट ज्याला आपण म्हणत असतो 2 लेटर्स ते काय आहेत मिस आहेत. तर विद्यार्थी मित्रो पुढचे येणारे जोडी काय असेल म्हणजेच IL. तर यल नंतर आपल्याला विद्यार्थी मित्र आपल्याला माहीत आहे M हे अक्षर येते व त्यानंतर 2 लेटर मिस केल्यास आपल्याला माहीत आहे P हे अक्षर येईल. तर MP असं आपलं उत्तर निघते. ऑप्शन 1 MP 2 ST 3 GH आणि 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 आपलं MP करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो वर्गीकरण या घटकातून वेगळा शब्द ओळखा. तर यामध्ये विद्यार्थी मित्रो 4 घटकापैकी एक घटक वेगळा असतो आणि 3 घटक हे काहीतरी साम्य दर्शवतात. वर्गीकरणानुसार ते काय असतात
एक असतात आणि एकच घटक वेगळा असतो, डिफरंट असतो. ऑप्शन चला पाहूया काय दिले आपल्याला. गाय, शेळी, मांजर आणि मेंढी. ऑप्शन 1 मांजर, 2 शेळी, 3 मेंढी, 4 गाय. तर विद्यार्थी मित्रो, शेळी, मेंढी व गाय ह्या तिन्हीमध्ये एक साम्य आहे. ते तिन्ही काय आहेत विद्यार्थी मित्रो, शाकाहारी आहेत. हा एक त्यांच्यामध्ये मुख्य धागा आहे. आणि मांजर जी विद्यार्थी मित्रो ती मिश्र आहारी आहे, म्हणजे ती मिश्र अन्न खाते, मांसही खाते व वनस्पतीजन्य पदार्थही खाते. हा घटक आपण लक्षात घेता ऑप्शन 1 करेक्ट उत्तर आपले ठरते. पुढचा प्रश्न, त्रिकोण, चौकोन, आयत, वर्तुळ यापैकी वेगळी भौमितिक रचना कोणती? 1 वर्तुळ, 2 चौकोन, 3 आयत, 4 त्रिकोण. विद्यार्थी मित्रो, चौकोन, आयत, त्रिकोण हे सपाट पृष्ठभाग असणारे काय आहेत, घटक आहेत. तर वर्तुळ हे गोल असते, भरीव असते. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, सोहम शरदचा मुलगा आहे. शरद श्रीकांतचा भाऊ आहे. महेश श्रीकांतचा भाऊ आहे. तर महेश व सोहमचे नाते काय? विद्यार्थी मित्रो, ह्याला आपल्याला ट्री डायग्राम मांडावा लागतो आणि तो मांडल्यानंतर आपल्याला करेक्ट उत्तर शोधता येते. ऑप्शन 1 भाऊ भाऊ, 2 चुलते पुतणे, 3 पिता पुत्र, 4 मामा भाचे. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 चुलते पुतणे, ज्याला आपण ब्लड रिलेशन म्हणजे नातेसंबंध म्हणतो, ह्या घटकातील हा प्रश्न. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, तंतोतंत जुळणारी आकृती शोधा. तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला एक आकृती इथे दिलेली आहे. ती आकृती आपल्याला करेक्ट उत्तर आकृत्यामधून शोधायची आहे, ज्यांना पर्याय दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रो, आकृती पाहताना आता आपण पाहू शकता एक षटकोन दिलेला आहे, पंचकोन आहे विद्यार्थी मित्र तो. तर या पंचकोनामध्ये आपल्याला काय केलं, त्यांनी त्रिकोण दिला आहे आणि त्या त्रिकोणाच्या वरून दोन काय केले, साईडने वर्तुळ दिलेत. विद्यार्थी मित्रो, आकृती बारकाईने पाहणे आपल्याला गरजेचं आहे. हा जो त्रिकोण आहे तर त्यामध्ये जे वर्तुळ आहेत ते अर्धे भरीव आहेत, हेही लक्षात घ्या. भरीव साईड जी आहे ती दोन्ही वर्तुळाच्या साईडने आहे, म्हणजे आतल्या बाजूने आहे. तर विद्यार्थी मित्रो, त्यावरच आपलं उत्तर आधारित आहे. तर चला पाहूया आपल्या आकृत्या काय सांगतायत. ऑप्शन 1, 2, 3 व 4 ह्या आकृत्याचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर आपल्याला एक बाब पाहायला मिळते विद्यार्थी मित्रो. ऑप्शन 4ची जी आकृती आहे ती करेक्ट आकृती होय. विद्यार्थी मित्रो, 1 नंबरची जी आकृती आहे त्यामध्ये ही जी लाईनिंग आहे मध्ये ती आपल्याला 1 नंबरमध्ये पाहायला भेटत नाही. त्यानंतर हे जे दोन वर्तुळ आहेत विद्यार्थी मित्रो, ह्या वर्तुळाचा एक भाग आतला रंगलेला आहे, एक बाहेरचा, म्हणून 2 नंबरची आकृती चुकीची ठरते. विद्यार्थी मित्रो, हे जे मधले भाग आहेत ते बाहेरून आहेत दोन्ही, म्हणजे 3 नंबरची पण आकृती चूक ठरते. तर 4 नंबर करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, सहसंबंध या घटकातून, ज्याला आपण कोरिलेशन असं म्हणतो. डॉक्टर उपचार म्हणजेच डॉक्टरची प्रॅक्टिस काय असते, तर उपचार करण्याची. तर शिक्षकाची प्रॅक्टिस काय असेल, म्हणजेच विद्यार्थी मित्रो आपल्याला हे दोन शब्द पाहावे लागतात, ह्यांचा सहसंबंध ओळखावा लागतो आणि त्यानंतर या पुढच्या घटकातला सहसंबंध आपल्याला शोधता येतो. तर डॉक्टर उपचार करतात तर शिक्षक काय करतात, असा हा प्रश्न आहे. 1 नर्स, 2 विद्यार्थी, 3 शिक्षण, 4 अध्यापन. विद्यार्थी मित्रो, शिक्षण हे वेगळं आहे आणि अध्यापन म्हणजे शिकवणे. तर इथं डॉक्टरचं काम त्यांनी दिलं आहे, म्हणजे इथं काय आहे तर अध्यापन म्हणजे शिकवणे. आपलं उत्तर होय. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न, दिलेली अक्षरमाला पहा. आपल्याला एक अक्षरमाला दिली विद्यार्थी मित्र इथं. तर A to Y पर्यंत हे काय आहेत, अक्षरे आहेत विद्यार्थी मित्रो. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, खाली सूचना आहे. वरील अक्षरमालेतील उजवीकडील 7व्या अक्षराच्या डावीकडील लगतचे अक्षर कोणते? विद्यार्थी मित्रो, सर्वप्रथम एक बाब लक्षात घ्या. आपला जो आपल्याकडे आपण मोबाईलवरती पाहत असाल किंवा स्क्रीनवरती, तर विद्यार्थी मित्रो आपली जी लेफ्ट साईड आहे तीच आपल्या स्क्रीनची लेफ्ट साईड आहे आणि आपली राईट साईड स्क्रीनची राईट साईड आहे. ही बाब आपण लक्षात घ्या. तर इथे काय सांगितलेलं आहे, उजवीकडील 7व्या क्रमांकावर, म्हणजे आपल्याला उजवीकडून काय करावं लागेल, 7व्या क्रमांकाला पाठीमागे जावं लागेल. म्हणजेच यसचे अक्षर आहे विद्यार्थी मित्रो, ते 7 नंबरचं अक्षर आहे. आणि पुढचा प्रश्न पहा आता राहिलेला. तर अक्षराच्या डावीकडील लगतचे अक्षर कोणते? तर इथं आल्यानंतर आपल्याला परत 7तून काय करायचं आहे, त्याच संख्यामालेमध्ये डावीकडे जायचं आहे. तर विद्यार्थी मित्रो, यसच्या खेटून डावीकडे जे अक्षर आहे ते म्हणजेच आर हे होय. तर आपलं आर उत्तर होय. ऑप्शन 1 E, 2 T, 3 R, 4 Y. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 आर हे आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न,
परत आपल्याला एक तंतोतंत जुळणारी आकृती ओळखायची विद्यार्थी मित्रो, जशी की आपण आत्ताच वरच्या प्रश्नामध्ये ओळखली होती. आकृतीचं निरीक्षण केलं असता विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 ही जी आकृती आहे ती करेक्ट ठरते. तर विद्यार्थी मित्रो याचे जे दात दिलेले आहेत, दातरूपी रेषा, तर त्या रेषा आपण चेक करून त्याचं उत्तर सहजपणे आपल्याला शोधता येते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो तंतोतंत आकृती ओळखणे किंवा वेगळी आकृती ओळखणे अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला येतात. तसेच विद्यार्थी मित्रो BEd CETमध्ये 10 ते 15पर्यंत प्रश्न आकृतीवर आधारित आहेत, हे आपण विसरू नये. 2023मध्ये पण आपल्याला 10 ते 15 प्रश्न या घटकावर आधारित पाहायला मिळतील. पुढचा प्रश्न, दिलेल्या आकृतीत प्रश्न आकृतीचे आरशातील प्रतिबिंब कोणते? विद्यार्थी मित्रो हे जे चिन्ह आहे आरशाचं चिन्ह आहे हे लक्षात ठेवा. तर आरशाचं प्रतिबिंब जे आहे विद्यार्थी मित्रो, हे जे अक्षरं 2 दिलेत कॅपिटल N कॅपिटल B, यांचं जे आरशात आपण प्रतिबिंब पाहिलं तर ते कसं दिसेल? तर विद्यार्थी मित्रो ते ऑप्शन 3 प्रमाणे आपल्याला दिसेल. तर एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रो, आरशातील जी आकृती सुरू होत असते, आता हे जे B आहे हे उलटं होईल म्हणजे फ्लिप होईल, आणि फ्लिप होऊन काय होईल तर ते अक्षर आपल्याला असं झालेलं पाहायला भेटेल. आणि विद्यार्थी मित्रो N जे आहे ते उलटं होईल, म्हणजेच असं असलेली जी आकृती विद्यार्थी मित्रो ही B आणि N. तर इथं लक्षात घ्या एक प्रमाणे ती आकृती होणार नाही, कारण विद्यार्थी मित्रो अक्षरं जरी उलटे होत असते तर त्याचा क्रम बदलत नाही. इथे क्रम बदललेला आहे, इथं डाव्या साईडला काय आलेलं आहे B, असं होत नाही, ते जाग्यावरच उलटं सुलटं होतं म्हणजेच फ्लिप होतं. तर ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न 13, 16, 20, 24, 25, -36, 42 गहाळ संख्या शोधा. तर विद्यार्थी मित्रो या दोघांमध्ये आपल्याला आधी जोडीमध्ये काय डिफरन्स आहे तो पाहावा लागेल. तर 13 अधिक 3 16 होते, त्यानंतर 20 अधिक 4 24 होते, त्यानंतर विद्यार्थी मित्रो 25 आणि डॅश दिलं आहे, आपल्याला ही संख्या शोधायची. परत पुढे काय झालेलं आहे ते पाहूया. तर 36 आणि 42 ह्यामधला जो फरक आहे विद्यार्थी मित्रो तो 6चा होय. तर आपल्याला इथं सिक्वेन्स एक मिळाला आहे 3, 4, 6, म्हणजे एक गहाळ नंबर जो आहे विद्यार्थी मित्रो तो 100% काय असला पाहिजे 5 असला पाहिजे. तर आपल्या क्रममालेतला नंबर 5 आहे. तर विद्यार्थी मित्रो आपण ह्याची ॲडिशन आपल्याला करावी लागेल, म्हणजे प्रत्येक ठिकाणी बेरीज करण्यात आलेली आहे. इथे बेरीज आहे, 2 नंबरला पण बेरीज आहे, तर आपल्याला 25 अधिक 5 करावे लागतील. म्हणजे क्रमात आपली आलेली संख्या 5 आहे, परंतु ती बेरीज करून आपल्याला उत्तर मिळणार आहे म्हणजेच 25 अधिक 5. तर 30 हे आपलं करेक्ट उत्तर असणार आहे. ऑप्शन 1 29, 2 30, 3 35, 4 48. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 30 हे करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, दिलेल्या प्रश्न आकृतीचे आरशातील प्रतिबिंब कोणते? तर विद्यार्थी मित्रो आपल्याला इथे एक आकृती दिलेली आहे, तिचं आरशातील प्रतिबिंब आपल्याला सांगायचं आहे, पाहायचं आहे. तर प्रश्न आकृती पाहिल्यानंतर आपली 4 नंबरची आकृती जी आहे विद्यार्थी मित्रो ती करेक्ट आकृती ठरते. तर आता 4 नंबरची करेक्ट का, ह्याचं कारण आपल्याला कळणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रो आपण पाहू शकता दिलेली जी आकृती आहे त्यामध्ये उलटं करेक्टचं चिन्ह आपल्याला दिसतं आहे. तर ते चिन्ह विद्यार्थी मित्रो ते इन्व्हर्ट होईल, म्हणजेच ते काय होईल ते अशा साईडला असल्यामुळं ते उलटं होईल, आणि ते उलटं झाल्यानंतर विद्यार्थी मित्रो आता मग 2 आकृत्या डायरेक्ट गायब होतात, कट होतात. तर उलटं चिन्ह जे झालेले विद्यार्थी मित्रो उलटं म्हणजे ते चिन्ह अशा प्रकारे व्हायला पाहिजे जे की आपल्याला आकृती क्रमांक 3 व 4मध्ये पाहायला मिळते. आणि ते झाल्यानंतर विद्यार्थी मित्रो इथं जो वरती झेंड्यासारखा भाग दिलेला आहे तर इथं त्याला 2 पताका आहेत. आपल्याला माहिती आहे एकच पताका पाहिजे आहे, आणि ती इथून आतल्या साईडला असेल तर इकडची पताका ही बाहेरच्या साईडला येईल, म्हणून ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, खालील अक्षरमालेत येणारे पुढचे अक्षर कोणते? तर इथं अक्षरमाला दिलेली आहे विद्यार्थी मित्रो ABCD डॅश FGHIJKLMN PQRS आणि T. विद्यार्थी मित्रो तर ही सरळ सरळ बाराखडी आहे, म्हणजेच कुठल्याही अक्षर यामध्ये मिस नाही. म्हणजेच ह्या 2 कॉमा जे दिला आहे तिथं जर अक्षर एखादी जोडी फुटत असती तर त्यावरही आपल्याला लक्ष द्यावं लागलं असतं, परंतु विद्यार्थी मित्रो इथं फक्त मिसिंग एकच अक्षर आहे, आणि ते म्हणजेच D आणि F ह्या दोन्हीमधील ते म्हणजेच E. तर ऑप्शन 1 A, 2 C, 3 E, 4 B. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 E हे आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, 1 ते 100 संख्या लिहिताना आपणास 3
ही संख्या किती वेळा लिहावी लागेल? तर विद्यार्थी मित्र 3 संख्या आपल्याला किती वेळेस लिहावी लागेल? जसं की आपल्याला माहीत आहे 13मध्ये 3 आहे, 23मध्ये आहे, परत 31, 32, 33 जो त्याचा पाढा आहे विद्यार्थी मित्र त्यामध्ये पण 3 आहेत, 93मध्ये पण 3 आहेत. तर सर्व 3 मोजायचे म्हणजेच 1 ते 100 या दरम्यान मोजायचे आणि त्यांची जी संख्या आहे ती किती असेल? 1, 10, 2, 15, 3, 20, 4, 30. विद्यार्थी मित्र ते सर्व 3 आपण मोजून घेतल्यानंतर 1 ते 100 संख्येमध्ये आपल्याला 20 वेळा 3 आलेला पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न, पुढील घटकामध्ये असंबंधित घटक ओळखा. एक दिलेले घटक जे आहेत विद्यार्थी मित्र ते पाहूया. गहू, ज्वारी, मोहरी, तांदूळ, राजगिरा. तर विद्यार्थी मित्र यामध्ये आपण वाचल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की मोहरी हा घटक वेगळा आहे. विद्यार्थी मित्र गहू, ज्वारी, तांदूळ, राजगिरा हे सर्व जे आहेत ते सिरियल क्रॉप म्हणजे ज्याला आपण काय म्हणत असतो विद्यार्थी मित्र धान्य पिके किंवा तृणधान्य. तर हे तृणधान्य आहेत. तर मोहरी तृणधान्य नाही आहे, ती तेलबिया आहे हे आपल्याला माहीत आहे. तर ऑप्शन 1 ज्वारी, 2 राजगिरा, 3 गहू, 4 मोहरी. विद्यार्थी मित्र ऑप्शन 4 मोहरी हे आपलं उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, एका रांगेत सोहम डावीकडून 13व्या स्थानावर आहे तर उजवीकडून 8व्या स्थानावर आहे. तर रांगेत ऑप्शन 1 21, 2 20, 3 24, 4 19. विद्यार्थी मित्र ऑप्शन 2 20 हे आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, खालील दिलेल्या घनाकृतीमध्ये एकूण किती घन आहेत? तर विद्यार्थी मित्र आपल्याला इथं घन दिलेत, त्यांनी क्यूब दिलेत, त्यांची संख्या आपल्याला मोजायची आहे. 1 24, 2 23, 3 28, 4 13. तर विद्यार्थी मित्र चला आपले घन पाहूया. आपण पाहू शकता 1 2 3 4 आणि 5 म्हणजे पहिल्या लाईनमध्ये 5 आहेत विद्यार्थी मित्र. दुसरी जी लाईन आहे ही तिथे 5, त्यानंतर इथे परत 5, त्यानंतर विद्यार्थी मित्र ही जी लाईन आहे इथे 5, त्यानंतर ही लाईन 5, म्हणजेच ह्या सर्व खालच्या लाईनमधले 25 अधिक विद्यार्थी मित्र वर जे घन आहेत म्हणजेच हे 3 म्हणजेच 25 अधिक 3 28. तर विद्यार्थी मित्र एकंदरीत तिथे 28 घन आहेत. ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, पुढील आकृत्यामध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे, तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल ते शोधा. तर विद्यार्थी मित्र या आकृत्यामध्ये क्रम काय आहे आपल्याला अगोदर पाहावा लागेल. तर आपण पाहू शकता विद्यार्थी मित्र ही आकृती फिरवलेली आहे, याला आपण टर्न असं म्हणत असतो. तर विद्यार्थी मित्र ही 90 अंशांनी आकृती काय केलेली आहे फिरवलेली आहे. म्हणजेच हा जो चौकोन आहे विद्यार्थी मित्र तो इकडं फिरवलेला आहे आणि तिकडे फिरवल्यानंतर तो खाली आला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र मग काय होईल, सेम जी बाब आहे आता पुढच्या घटनेबद्दल आपल्याला पाहायला भेटेल. आता परत एकदा आपण जर आकृती फिरवली तर हा जो त्रिकोण आहे विद्यार्थी मित्र तो आपण फिरवल्यानंतर ह्या साईडला येईल, म्हणजेच काय होईल खाली येईल आणि आपल्याला येणारी जी आकृती असणार आहे विद्यार्थी मित्र तर तिथं सुरुवात आहे डावीकडून गोल, त्यानंतर खाली त्रिकोण असेल, त्यानंतर इकडे स्टार आणि वरती चौकोन. तशा प्रकारची आकृती आपल्याला शोधावी लागेल विद्यार्थी मित्र. तर विद्यार्थी मित्र 3 नंबरची आकृती जी आहे तशा प्रकारची आकृती आहे, म्हणजे ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर विद्यार्थी मित्र पुढचा प्रश्न, सूचना प्रश्न क्रमांक 24, 25 खालील तक्त्याचा वापर करून सोडवा. तर विद्यार्थी मित्र एक तक्ता आपल्याला इथं दिला. प्रश्न क्रमांक 24 व 25 खालील तक्त्याचा वापर करून सोडवा. एका सांकेतिक भाषेत अंकासाठी काही चिन्हे दिलेली आहेत, त्याचा विचार करून योग्य उत्तर निवडा. तर विद्यार्थी मित्र काही चिन्ह इथे दिलेले आहेत, त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे योग्य उत्तर निवडायचं आहे. तर शून्यासाठी इथं दिलेला जो अंक आहे विद्यार्थी मित्र शून्य या अंकासाठी चिन्ह अधिक, त्यानंतर 1 साठी स्टार जे भरीव आहे, 2 साठी मोकळं म्हणजेच रिकामं वर्तुळ आहे, त्यानंतर 3 साठी रिकामा आयात, 4 साठी भरलेलं वर्तुळ म्हणजेच रंगवलेलं वर्तुळ,
5साठी त्रिकोण आहे विद्यार्थी मित्रो, आणि तोही उलटा त्रिकोण म्हणजे त्याचा पाया वरती आहे. 6साठी गुणिलेचं चिन्ह, 7साठी 2 समांतर उभ्या रेषा, 8साठी @ आहे, आणि 9साठी त्रिकोण आहे ज्याचा पाया खालच्या दिशेने आहे. तर विद्यार्थी मित्रो, त्रिकोण वजा आयत गुणिले अधिक अधिक गुणिलेचे चिन्ह म्हणजेच विद्यार्थी मित्र येणारी बाब काय असेल, तर आपण ह्या सर्व बाबी केल्यानंतर ऑप्शन 1 12, 2 15, 3 6, 4 9. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 6 हे आपलं करेक्ट उत्तर होय. तसेच उलटा पाया असलेले त्रिकोण अधिक 2 समांतर रेषा ज्या उभ्या आहेत त्या 7साठी आहेत हे आपल्याला माहीत आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो 9साठी असणारा सोयीचा त्रिकोण, त्यानंतर भागिलेचं चिन्ह म्हणजेच भागिले, आणि 3साठी असणारा आयात. हे सर्व जर आपण सॉल्व केले तर येणारं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 9, 2 8, 3 2 आणि 4 6. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 9 हे आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, दिलेल्या आकृतीचे अचूक प्रतिबिंब असणारी आकृती आपल्याला काय करायची, शोधायची. तर विद्यार्थी मित्रो, प्रतिमा ही काय आहे, तर आरशातील प्रतिमा आहे. तर आरशातील प्रतिमा हे जे चिन्ह आहे विद्यार्थी मित्रो आरशातील प्रतिमेसाठी आहे, आणि हे साईडला असेल तर आरशातील प्रतिमा, आणि हेच चिन्ह जर विद्यार्थी मित्रो खालच्या बाजूला असेल तर पाण्यातील प्रतिमा. ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला ही प्रतिमा आरशातील आहे, तिचं प्रतिबिंब आपल्याला सांगायचं आहे. ते कसं आहे, तर आकृतीचे निरीक्षण केलं असता 2 नंबरची जी आकृती आहे विद्यार्थी मित्रो ती 1 नंबरच्या आकृतीचं करेक्ट प्रतिबिंब होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, तंतोतंत आकृती शोधा. म्हणजेच प्रश्न आकृतीमधली आकृती शोधायची आहे विद्यार्थी मित्रो. आकृतीचं व्यवस्थित निरीक्षण केलं असता आपल्याला 2 नंबरची आकृती मिळेल. विद्यार्थी मित्रो, तुम्ही व्हिडिओ पॉज करून आकृती चेक करून पाहू शकता. त्यानंतर परत एक तंतोतंत आकृतीचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, ही जी आकृती आहे तिची करेक्ट आकृती आपल्याला इथे 3 नंबरला पाहायला मिळते. त्यानंतर पुढचा प्रश्न, एका सांकेतिक भाषेत 2121 म्हणजेच बाबा, 1121 म्हणजेच आबा, तर त्याच भाषेत नाना हा शब्द डॅश डॅश असा लिहावा लागेल. तर विद्यार्थी मित्रो, येथे सर्वप्रथम आपल्याला काय करणं गरजेचं असतं, तर आपल्याला जे कोरं पेज दिलं आहे त्यावरती आपल्याला ABCD क्रमाने मांडून ठेवणं गरजेचं असतं, आणि त्यामध्ये परत काय करायचं, त्याला नंबरिंग करायचं. म्हणजे Aला 1 नंबर, Bला 2 नंबर, तर विद्यार्थी मित्रो Z हा 26 नंबरला असेल. तसेच खालूनही नंबरिंग करायचे आहे. म्हणजे Zला 1 नंबर, Bला 25 म्हणजे सेकंड लास्ट नंबर, आणि A हे पहिलं अक्षर आहे तर त्याला सगळ्यात शेवटचा नंबर म्हणजेच 26 नंबर. हे अशा आपण नंबरिंग केल्यानंतर आपल्याला हे सांकेतिक भाषेवरचे प्रश्न सोडवायला खूप सोपे जातात, लगेच सॉल्व होतात. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 1 3 1 1 3 1 2 2 6 1 2 6 1 3 1 1 1 1 1 1 आणि 4 2 1 1 3 1. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होय. तर विद्यार्थी मित्रो, आपल्या लक्षात आलंच असेल इथे, तर 2 1 याचा अर्थ काय आहे, 2 नंबरचं जे अक्षर आहे ते B, आणि 1 नंबरचं अक्षर कोणतं आहे तर A. त्यानंतर परत 2 नंबरचं अक्षर तर B, त्यानंतर परत 2, त्यानंतर 1 नंबरचं अक्षर म्हणजेच A. तर असा बाबा हा शब्द तयार झाला. त्यानंतर विद्यार्थी मित्रो 1 नंबरचं अक्षर A, त्यानंतर दुसरा जो 1 नंबर आला आहे त्यासाठी A, त्यानंतर 2 जो आला आहे विद्यार्थी मित्रो त्यासाठी B, आणि परत 1 आला आहे त्यासाठी A. तर आबा तयार झालं. तर नाना तयार कसं होईल, तर विद्यार्थी मित्रो आपल्याला माहीत आहे N हे जे अक्षर आहे विद्यार्थी मित्रो ते 13 नंबरला आहे. म्हणजे 13व्या आपल्याला तसा नंबर पाहायला मिळतो, क्रम पाहायला मिळतो. त्यानंतर इथं 1 आलेला आहे म्हणजेच काय, तर तो A साठी आहे. आपल्याला माहिती आहे नानामध्ये N नंतर A येणार आहे. मग ह्या 13 आणि 1चा अर्थ काय झाला, तर तो ना झाला. आणि परत आपण 131 म्हणजेच परत 13 N साठी काय 13 आणि A असा मिळून विद्यार्थी मित्रो 131 असा आपण त्याला म्हणू शकतो. तर तो नाना हा शब्द तयार होतो. तर विद्यार्थी मित्रो अशा प्रकारे आपण प्रश्न ते सॉल्व करायचे आहेत, ही बाब लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, सहसंबंध या गटातून जसे अक्षर बरोबर आहे शब्द तसे वाक्य बरोबर काय असेल. 1 उतारा, 2 ओळ, 3 पुस्तक, 4 पाठ. तर विद्यार्थी मित्रो अक्षरांचा समूह केला तर शब्द तयार होतात.
तर वाक्याच्या समूहाला आपण काय म्हणू असा हा प्रश्न आहे. तर आपण ओळ म्हणणार नाही, कारण वाक्य आणि ओळ एकच आहे. त्यानंतर त्याला आपण पुस्तकही म्हणणार नाही. त्यानंतर तो पाठही बनणार नाही, तर तो बनेल उतारा. तर विद्यार्थी मित्रो, वाक्य म्हणजेच वाक्य बरोबर उतारा होय. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारत दिल्ली तर नेपाळ काय असा हा प्रश्न आहे. ऑप्शन 1 मुंबई, 2 ढाका, 3 काठमांडू, 4 टोकियो. तर विद्यार्थी मित्रो, नेपाळची जी राजधानी आहे आपल्याला ती माहीत आहे, ती म्हणजेच काठमांडू. म्हणजेच ह्या 2 देशांच्या राजधान्या होय, दिल्ली काठमांडू असा त्याचा सहसंबंध लागेल. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, सूचना प्रश्न क्रमांक 32-33 साठी दिलेल्या आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब शोधा. विद्यार्थी मित्र, पाण्यातील प्रतिबिंब शोधायचं आहे. आताच आपण सांगितलं की पाण्यातील प्रतिबिंबासाठी अशा प्रकारचे चिन्ह आपण वापरत असतो. तर ते चिन्ह लक्षात ठेवायचे. इथं ते दिलं आहे. तर विद्यार्थी मित्र, 245 हा जो अंक आहे तो पाण्यात जर आपण पाहिला तर तो कसा दिसेल. निरीक्षण केले असता विद्यार्थी मित्र, ऑप्शन 4 सारखी आपल्याला ही पाण्यातील प्रतिबिंब म्हणजेच आकृती दिसेल. तसेच परत एक आकृती आपल्याला 33 नंबरच्या प्रश्नासाठी दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्र, निरीक्षणाअंती आपलं जे त्रिकोण आहे तर कधीही लक्षात ठेवा, पाण्यातील आकृती जी आहे विद्यार्थी मित्र ती अपवर्ड डाऊन अशी होत असते, म्हणजे ती उलटी होते. तर वर्तुळ जर इथं गोल म्हणजे वर्तुळ जे आहे ते खालच्या दिशेला आहे, तर त्रिकोण हा वरच्या दिशेला आहे. तर विद्यार्थी मित्र, मग इथे काय होईल, आपल्याला ते उलटं झालेलं पाहायला मिळेल. तर ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्र, पुढचा प्रश्न, तार्किकता या घटकामधून कार्यकर्त्याला नेता म्हटले, नेत्याला आमदार म्हटले, आमदाराला खासदार म्हटले तर मुख्यमंत्री कोण होऊ शकेल. 1 कार्यकर्ता होऊ शकेल, 2 आमदार होऊ शकेल, 3 खासदार होऊ शकेल, 4 नेता होऊ शकेल. विद्यार्थी मित्र, आपणाला माहीत आहे मुख्यमंत्रीच म्हणजेच आमदार असतात. तर विद्यार्थी मित्रो, यापैकी आपल्याला आमदार आपण कोणाला म्हटले ते पाहावं लागेल. तर नेत्याला आपण, कार्यकर्त्याला आपण नेता म्हटले, म्हणजे नेता हा कार्यकर्ता आहे. तर नेत्याला आमदार म्हटलं आहे. त्यानंतर आमदाराला खासदार म्हटलं आहे आणि आमदाराला खासदार म्हटलं आहे. आमदाराला खासदार म्हटले आहे. तर विद्यार्थी मित्रो, मग आमदार मुख्यमंत्री होत असतात, तर ते सध्या खासदार झालेले आहेत. तर खासदार हे आपलं उत्तर होय. ऑप्शन 1 कार्यकर्ता, 2 आमदार, 3 खासदार, 4 नेता. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 खासदार हे आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालील आकृतीत किती वर्तुळे आहेत. तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला एक आकृती दिली आणि त्यातले वर्तुळे मोजायचे सांगितले आहेत. तर आपण वरून उजवीकडून मोजायला सुरुवात करूया. तर 1 2 3 4 5 6, त्यानंतर 7 8 9 10 11 12. तर विद्यार्थी मित्रो, बाहेरचे 6 आणि आतले 6 आणि त्यानंतर सेंटरला एक वर्तुळ विद्यार्थी मित्रो 1, म्हणजेच एकूण 13 वर्तुळे येथे आहेत. तर चला ऑप्शन्स आपले काय सांगतायत पाहूया. ऑप्शन 1 12, 2 13, 3 14, 4 14. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 13 हे आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, पुढील शब्दांचा मूल्यानुसार चढता क्रम लावा. तर विद्यार्थी मित्रो, काही आपल्याला घटक दिलेत. त्यामध्ये 1 सुवर्ण, 2 लोखंड, 3 चांदी, 4 प्लॅटिनम, 5 तांबे. तर विद्यार्थी मित्रो, यांचा आपल्याला क्रम लावायचा आहे आणि तो चढता क्रम, म्हणजेच विद्यार्थी मित्रो सगळ्यात स्वस्त जी वस्तू आहे ती 1 नंबरला येईल आणि सर्वात महाग जी वस्तू विद्यार्थी मित्रो तर ती काय असेल, ती 5 नंबरला म्हणजे शेवटच्या नंबरला येईल. तर चला पाहूया यातला सगळ्यात कमी किमतीची असणारी वस्तू विद्यार्थी मित्रो लोखंड. त्यानंतर 2 नंबरला जो क्रम असेल, तांबे लोखंडापेक्षा महाग आहे. त्यानंतर तांब्यापेक्षा चांदी महाग आहे, चांदीपेक्षा सोने महाग आहे. तर प्लॅटिनम नावाचा धातू विद्यार्थी मित्रो सोन्यापेक्षाही महाग आहे. म्हणजेच आपला जो क्रम असेल तर तो काय असेल, लोखंड, त्यानंतर 2 नंबरला तांबे असेल, 3 नंबरला चांदी असेल, 4 नंबरला
सोने असेल आणि सगळ्यात महाग प्लॅटिनम 5 नंबर असेल. तर विद्यार्थी मित्रो असा क्रम असलेला आपल्याला पर्याय शोधायचा आहे. 1, 2, 3 व 4 हे सर्व पर्याय पाहिल्यानंतर विद्यार्थी मित्रो पर्याय 2, 2, 5, 3, 1, 4 म्हणजेच लोखंड, तांबे, चांदी, सोने आणि प्लॅटिनम, ज्याला आपण सुवर्ण असं म्हटलं, सुवर्ण आणि प्लॅटिनम हा क्रम आपल्याला पाहायला मिळतो. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर विद्यार्थी मित्रो पुढचा प्रश्न, सूचनेनुसार कृती करा. प्रत्येक प्रश्नाला एक प्रमुख विधानासोबत 4 विधाने दिली आहेत, ज्यांच्या खाली A, B, C आणि D असे 4 विधाने आहेत. क्रमवार विधानांची जोडी निवडा ज्यामध्ये प्रथम विधान दुसऱ्या विधानाला सुचवते. तर विद्यार्थी मित्रो पहिल्या विधानाची आणि दुसऱ्या विधानाची संगत असली पाहिजे असं आपल्याला विधान निवडायचं आहे आणि दोन्ही विधाने तार्किकदृष्ट्या प्रमुख विधानासोबत निगडीत असणं गरजेचं आहे. तर विधान पाहूया. प्रथम, एक तर तो स्मार्ट आहे किंवा मूर्ख आहे. तर दोन्हीतून एक तो असला पाहिजे. आपले तार्किक विधाने काय सांगतात? A तो स्मार्ट आहे, B तो स्मार्ट नाही, C तो मूर्ख आहे, D तो मूर्ख नाही. तर विद्यार्थी मित्रो तो मूर्ख नाही म्हणजेच तो स्मार्ट असला पाहिजे. तर D आणि A ह्याचं कॉम्बिनेशन लागतं. तर असं कॉम्बिनेशन असणारा आपल्याला पर्याय शोधावा लागेल. तर ऑप्शन 1 DA, 2 AB, 3 CA, 4 CD. तर विद्यार्थी मित्रो तो मूर्ख नाही म्हणजे स्मार्ट असला पाहिजे. तर मूर्ख नाहीसाठी D आणि स्मार्ट असला पाहिजे यासाठी A. तर DA आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, मुलांनी अभ्यास केला, पेपर सोपा गेला. तर या विधानापैकी कारक म्हणजे कारण ठरलेलं विधान कोणतं? तर विद्यार्थी मित्रो मुलांनी अभ्यास केला हे जे बाब आहे त्यामुळे त्यांना पेपर सोपा गेला म्हणजेच हे काय आहे? कारक आहे, कारण आहे. तर हे कारण आहे. तर चला आपले ऑप्शन काय सांगतात पाहूया. 1 B, 2 3 किंवा ब. तर विद्यार्थी मित्र किंवा ब नाही आहे हे लक्षात घ्या. अभ्यास केला होता म्हणूनच पेपर सोपा गेला आहे. म्हणजे अभ्यास केला तरी पेपर सोपा जातो आणि ह्याचा किंवाचा अर्थ आहे नाही केला तरी सोपा जातो. तर हे चुकीचं ठरेल. म्हणजेच फक्त हे आपलं करेक्ट उत्तर आहे आणि शेवटचा पर्याय होता यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 आपलं उत्तर असेल. तर 4 नंबरचा पर्याय विनाकामाचा ठरतो म्हणजेच ऑप्शन 2 हे आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, दिलेल्या संख्यामालेतून चुकीची संख्या ओळखा. 48, 24, 72, 34, 108, 54. तर विद्यार्थी मित्र ह्याच्यामध्ये आधी संबंध काय आहे ते पाहावं लागलं आपल्याला. 48, 24 म्हणजेच 24च्या दुप्पट 48. त्यानंतर विद्यार्थी मित्र 72च्या अर्धे आपल्याला करावे लागतील ते म्हणजेच 36 होणं गरजेचं आहे. अजून एक क्रम आपल्याला तपासावा लागेल विद्यार्थी मित्रो. 108च्या जर आपण त्याला दोन्ही भागलं म्हणजे 54च्या दुप्पट 108 ही बाब आपल्याला माहीत आहे विद्यार्थी मित्रो. म्हणजेच 108 भागिले 2 जर आपण केलं तर ते 54 येतं. तर इथं पण दुप्पट होतं आहे म्हणजेच काय झालं इथं 34 ऐवजी 36 असणं गरजेचं आहे. म्हणजे 34 ही संख्या चुकीची आहे. ऑप्शन 1 34, 2 ऑप्शन 1 54 आहे. त्यानंतर 2 34, 3 108 आणि 4 48. विद्यार्थी मित्रो 34 ही संख्या इथे नको आहे म्हणजे ती काय आहे तर चुकीची संख्या आहे. ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्रो पहिला जो आपला घटक आहे तो म्हणजेच बुद्धिमत्ता. तर ह्या घटकातील शेवटचा म्हणजे 40वा प्रश्न, 16 एप्रिल 1671 रोजी जर गुरुवार होता तर विद्यार्थी मित्रो 16 एप्रिल 1675 रोजी कोणता वार येईल? ऑप्शन 1 बुधवार येईल, 2 गुरुवार येईल, 3 शनिवार येईल आणि 4 रविवार येईल. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 गुरुवार येईल. विद्यार्थी मित्रो तर ऑप्शन 2 मंगळवार हे आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा घटक विद्यार्थी मित्रो या दोन घटकामध्ये म्हणजे पहिला घटक संपल्यानंतर दुसऱ्या घटकामध्ये प्रश्नामध्ये कंटिन्यूड असतात त्यामध्ये कुठलाही असामध्ये फलक नसतो की दुसरा सेक्शन सुरू झाला तिसरा सेक्शन सुरू झाला. तर दुसऱ्या सेक्शनमधला म्हणजेच सामान्य ज्ञानामधला पहिला प्रश्न, पाण्याचा गोठणबिंदू किती डिग्री सेल्सिअस असतो? 1 100, 2 0, 3 98, 4 3. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 0 डिग्री सेल्सिअस हा पाण्याचा गोठणबिंदू होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाच्या प्रथम महिला न्यायाधीश कोण होत्या? 1 फातिमा बीवी, 2 इंदिरा बॅनर्जी, 3 कॉमेलिया सोरबजी, 4
पिंकी आनंद. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 फातिमा बीबी हे आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, जनधन योजना कोणत्या पंतप्रधान कार्यकाळात सुरू करण्यात आली? 1 डॉक्टर मनमोहन सिंग, 2 अटल बिहारी वाजपेयी, 3 नरेंद्र मोदी, 4 HD देवेगौडा. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये जनधन योजना कार्यान्वित करण्यात आली, सुरू करण्यात आली. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, आंब्यात कोणते जीवनसत्व जास्त प्रमाणात असते? 1 क जीवनसत्व, 2 अ जीवनसत्व, 3 ब जीवनसत्व, 4 ड जीवनसत्व. विद्यार्थी मित्रो आंबा जो आहे तो अ जीवनसत्वाचा विपुल स्रोत आहे, म्हणजेच ऑप्शन 2 अ जीवनसत्व हे आपलं करेक्ट उत्तर होय. तर विद्यार्थी मित्रो क जीवनसत्व हे लिंबूवर्गीय फळामध्ये आपल्याला पाहायला भेटतं, लिंबामध्ये ते जास्त प्रमाणात आहे. ब जीवनसत्व, त्यानंतर ड जीवनसत्व आपल्याला उन्हातून मिळते, हेही आपणास माहीत आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो पुढचा प्रश्न, हरित क्रांती म्हणजे काय? म्हणजेच कशाच्या उत्पादनात वाढ होय? 1 माशाच्या उत्पादनात म्हणजेच मत्स्य उत्पादनात वाढ, 2 धान्य उत्पादनात वाढ, 3 तेलबियाच्या उत्पादनामध्ये वाढ, 4 दुग्ध उत्पादनात वाढ. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 धान्य उत्पादनात वाढ म्हणजेच हरित क्रांती होय, जी की आपल्याला गहू व तांदूळ या पिकामध्ये झालेली पाहायला मिळते, हे आपणास परिचयाचं आहे. विद्यार्थी मित्रो मत्स्यक्रांती ज्याला आपण नीलक्रांती असं म्हणतो, म्हणजे माशाच्या उत्पादनात वाढ. तेलबियाच्या क्रांतीला आपण पीतक्रांती असं म्हणतो. तर दुधाची जी क्रांती आहे, उत्पादन वाढ आहे, त्याला विद्यार्थी मित्र आपण श्वेतक्रांती म्हणजेच व्हाईट रिव्होल्यूशन असं म्हणतो. पुढचा प्रश्न, भारतात शिक्षक दिन कधी साजरा करतात? 1 5 सप्टेंबरला, 2 16 सप्टेंबरला, 3 2 ऑक्टोबरला, 4 7 एप्रिलला. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 5 सप्टेंबर हे आपलं करेक्ट उत्तर होय. तर 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिन असतो, 2 ऑक्टोबर जागतिक शांतता दिन म्हणजेच महात्मा गांधी यांची जयंती. तर विद्यार्थी मित्रो 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन होय. पुढचा प्रश्न, दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला? 1 संत रामदास, 2 संत एकनाथ, 3 संत तुकाराम, 4 संत नामदेव. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 संत रामदास यांनी दासबोध तसेच विद्यार्थी मित्रो मानाचे श्लोक हे 2 ग्रंथ लिहिले. त्यानंतर पुढचा प्रश्न, ऑस्कर पुरस्कारासाठी पाठवलेला पहिला मराठी चित्रपट कोणता? 1 सॉस, 2 सैराट, 3 माऊली, 4 चिमणी पाखरे. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 सॉस हा जो चित्रपट आहे तो ऑस्करसाठी पाठवलेला पहिला मराठी चित्रपट होय. तर विद्यार्थी मित्रो बॉक्स कलेक्शनला 100 कोटी म्हणजे 100 CR पार करणारा पहिला मराठी चित्रपट म्हणजेच सैराट हा होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, व्हॉट्सअपची निर्मिती केव्हा झाली? 1 2009ला, 2 2000ला, 3 2014ला, 4 2005ला. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 2009 करेक्ट उत्तर. तर विद्यार्थी मित्रो फेसबुक याची जी निर्मिती आहे ती 2005ला झाली. तर फेसबुकला जुनं नाव जे आहे विद्यार्थी मित्रो ते फेस मेश असं होतं, हे लक्षात घ्या, फेस मेश. त्यानंतरचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, कोणाचा जन्मदिवस राष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो? 1 जवाहरलाल नेहरू, 2 स्वामी विवेकानंद, 3 सुभाषचंद्र बोस, 4 दयानंद सरस्वती. तर विद्यार्थी मित्रो स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन आपण राष्ट्रीय योग दिन म्हणजेच 12 जानेवारी रोजी साजरा करतो. तसेच विद्यार्थी मित्रो 12 जानेवारीला आपण राष्ट्रमाता जिजाऊ यांचीही जयंती साजरी करतो, त्यांचीही जयंती 12 जानेवारी असते. त्यानंतर पुढचा प्रश्न, बुलंद दरवाजा कोठे आहे? 1 दिल्ली येथे, 2 हैदराबाद येथे, 3 फतेपूर सिक्री येथे, 4 औरंगाबाद येथे. विद्यार्थी मित्रो 3 फतेपूर सिक्री येथे बुलंद दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो. तर दिल्ली येथे लाल किल्ला आहे, हैदराबाद येथे चार मिनार, तर औरंगाबाद येथे विद्यार्थी मित्रो बीबी का मकबरा तसेच पानचक्की या वस्तू आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, ICUचा लॉंग फॉर्म म्हणजेच पूर्ण रूप काय आहे? 1 इंटेन्सिव्ह केअर युनिट, 2 इंटरनल केअर युनिट, 3 इन केअर युनिट आणि 4 इंडेक्स काउंट युनिट. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 इंटेन्सिव्ह केअर युनिट जे की आरोग्य सेवेशी निगडीत आहे, ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, मेरी कोम ही भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 1 टेनिस टेबल ज्याला आपण टेटे असं म्हणतो, 2 जलतरण, 3 नंबर धावणे, 4 बॉक्सिंग. विद्यार्थी मित्रो बॉक्सिंग म्हणजेच मुष्टियुद्ध यातील खेळाडू म्हणजेच मेरी कोम ह्या होत, ऑप्शन 4 करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न,
हॉर्नबिल उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? 1 मणिपूरमध्ये, 2 गोव्यात, 3 छत्तीसगडामध्ये, 4 नागालँडमध्ये. विद्यार्थी मित्र ऑप्शन 4 नागालँड हे करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, आपल्या सूर्यमालेत सर्वात लहान ग्रह कोणता? 1 बुध, 2 शुक्र, 3 गुरु, 4 नेपच्यून. विद्यार्थी मित्र ऑप्शन 1 बुध हा आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे. तसेच तो सूर्याच्या सर्वात जवळ आहे व त्याचा जो सूर्याभोवती फिरण्याचा कालावधी आहे तो अत्यंत कमी, म्हणजेच विद्यार्थी मित्र फक्त 88 दिवस आहे. तर 88 दिवसामध्ये आपल्याला बुध या ग्रहावरचं 1 वर्ष पूर्ण झालेलं पाहायला मिळतं. त्यानंतर विद्यार्थी मित्र शुक्र हा चमकणारा तारा आपल्याला ग्रह आहे, पण ताऱ्यासारखा चमकता म्हणून आपण त्याला चमकणारा तारा असं म्हणतो. त्याला मॉर्निंग किंवा इव्हिनिंग स्टार असेही म्हणतो. तसेच गुरु हा ग्रह आहे जो विद्यार्थी मित्र आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा, म्हणजेच बुधच्या विरुद्ध आहे आकाराने. आणि विद्यार्थी मित्र नेपच्यून हा बाहेरच्या ग्रहातील म्हणजे शेवटचे जे 2 ग्रह आहेत नेपच्यून व युरेनस यापैकी तो एक होय. तर विद्यार्थी मित्र ऑप्शन 1 बुध करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, आधुनिक भारताचे जनक कोणास म्हणतात? 1 महात्मा फुले, 2 दयानंद सरस्वती, 3 स्वामी विवेकानंद आणि 4 राजाराम मोहन रॉय. तर विद्यार्थी मित्र राजाराम मोहन रॉय यांना आपण आधुनिक भारताचे जनक असे म्हणतो. पुढचा प्रश्न, कोणत्या जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? 1 16 ऑक्टोबर, 2 28 फेब्रुवारी, 3 8 मार्च आणि 4 5 सप्टेंबर. विद्यार्थी मित्र ऑप्शन 3 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून आपण काय करत असतो? साजरा करत असतो. तर 16 ऑक्टोबर विद्यार्थी मित्र, 28 फेब्रुवारी व 5 सप्टेंबर हे दिन हे आपण दिनविशेष माहीत करून घ्यावे. त्यानंतर विद्यार्थी मित्र कोणत्या घटकाच्या प्रमाणावरून मानवी त्वचेचा रंग म्हणजेच काळेपणा किंवा गोरेपणा ठरतो? 1 इपिनेफ्रिन, 2 नॉर इपिनेफ्रिन, 3 ॲड्रिनॅलिन, 4 मेलॅनिन. विद्यार्थी मित्र आपली शरीरातील जे होणारे बदल आहेत इपिनेफ्रिन नॉन इपिनेफ्रिन त्यासाठी कार्यरत असतात व आपल्या एक्सक्रिटरी सिस्टीम म्हणजेच उत्सर्जन संस्थेशी निगडीत असणारं ॲड्रिनॅलिन हे आपल्याला संप्रेरक पाहायला भेटतं. तर विद्यार्थी मित्र मेलॅनिन या घटकामुळे आपला काय होत असतो? त्वचेचा रंग ठरत असतो. ऑप्शन 4 मेलॅनिन हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता? 1 खेलरत्न, 2 शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार, 3 अर्जुन पुरस्कार, 4 राष्ट्रपती पदक. विद्यार्थी मित्र महाराष्ट्र शासनाच्या स्तरावर दिला जाणारा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार हा महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार होय. तर खेलरत्न, अर्जुन पुरस्कार, राष्ट्रपती पदक हे राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार होय. त्यानंतर विद्यार्थी मित्र पुढचा प्रश्न, मीठ, साखर व पाणी यांच्या द्रावणाला काय म्हणतात? 1 जलसंजीवनी म्हणतात, 2 अमृत मिश्रण म्हणतात, 3 शरबत म्हणतात, तर 4 यापैकी काहीच नाही. विद्यार्थी मित्र ऑप्शन 1 जलसंजीवनी याला आपण इंग्रजीमध्ये ORS असं म्हणत असतो विद्यार्थी मित्र. तर विद्यार्थी मित्र ORS म्हणजेच ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. त्यानंतर पुढचा प्रश्न, ICTचे पूर्ण रूप काय? म्हणजेच व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ ICT असा हा प्रश्न आहे. 1 इंटेलिजन्स कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, 2 इंटर कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, 3 इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्निक आणि 4 इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. विद्यार्थी मित्र ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? 1 महाराष्ट्रात, 2 गुजरातमध्ये, 3 राजस्थानमध्ये, 4 आसाममध्ये. विद्यार्थी मित्र काझीरंगा जे राष्ट्रीय उद्यान आहे ते आसाम राज्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. तर एकशिंगी गेंड्यासाठी ते आपल्याला प्रसिद्ध असलेलं पाहायला भेटतं. त्यानंतर विद्यार्थी मित्र महाराष्ट्रात ताडोबासारखे राष्ट्रीय उद्याने आहेत, राजीव गांधी नॅशनल पार्कसारखी राष्ट्रीय उद्याने आहेत. त्यानंतर गुजरातमध्ये शेसानगीर, तर सारिस्कासारखे आपल्याला राजस्थानमध्ये पाहायला भेटतात. त्यानंतर पुढे जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? 1 तापी नदीवर, 2 कृष्णा, 3 मांजरा, 4 गोदावरी. विद्यार्थी मित्र औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे स्थित असणारे धरण म्हणजे जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर बांधण्यात आले आहे. तर विद्यार्थी मित्र हे धरण जे बांधलेले आहे त्याचा जो जलाशय आहे तर आपण नाथसागर हे संत एकनाथ यांच्या समाधीस्थळावरून आपण त्याला नाव देण्यात आलेलं आहे. ही बाब आपण लक्षात ठेवावी. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, जगात सर्वात महाग धातू कोणता? 1 सोने, 2 चांदी, 3 प्लॅटिनम, 4 लोखंड. तर विद्यार्थी मित्र आपल्याला याच प्रश्नपत्रिकेमध्ये जो प्रश्न पाहायला मिळत होता, आपण चढत्या मूल्यानुसार चढत्या क्रम जो लावला होता त्यामध्ये प्लॅटिनम सगळ्यात उच्च होता, म्हणजे सगळ्यात वरती होता. तर सुरुवात तांब्यापासून झाली होती. तर विद्यार्थी मित्र जगातील सर्वात महाग धातू प्लॅटिनम हा होय. पुढचा प्रश्न,
अंडी मिळवण्यासाठी पाळण्यात येणाऱ्या कोंबड्यांना काय म्हणतात? एक मासल कोंबड्या, दोन लेअर कोंबड्या, तीन लढाकू कोंबड्या, चार ब्रॉयलर कोंबड्या. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 ब्रॉयलर कोंबड्या हे आपलं लेअर कोंबड्या, नॉट द बॉयलर. विद्यार्थी मित्रो लेअर आहे ते. तर लेअर कोंबड्यांना आपण अंडी मिळवण्यासाठी पाळत असतो, तर ब्रॉयलर कोंबड्या ह्या मांसासाठी पाळतो. ही बाब आपण लक्षात ठेवावी. त्याला आपण लेअर असं म्हणतो. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, भारतीय अश्वंतशाचे जनक कोणास म्हणतात? एक राजाराम मोहन राय, दोन महात्मा फुले, तीन लोकमान्य टिळक, चार महर्षी कर्वे. विद्यार्थी मित्र ऑप्शन 3 लोकमान्य टिळक हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, भारतीय चलनावरील अशोक स्तंभाचे चित्र कोणत्या ठिकाणावरून घेण्यात आले आहे? एक वाराणसीहून, दोन सारनाथहून, तीन अलाहाबादहून, चार गयाहून. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 सारनाथ येथून हे चित्र आपण घेतलेलं आहे. ऑप्शन 2 सारनाथ करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? एक हॉकी, दोन क्रिकेट, तीन कबड्डी, चार बेसबॉल. विद्यार्थी मित्रो हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. तर हॉकी व क्रिकेटमध्ये एक साम्य आहे, ते म्हणजेच 11 प्लेयर्स खेळाडू. तर विद्यार्थी मित्रो दोन्ही टीमकडून प्रत्येक वेळेस मैदानावर 11 खेळाडू उभे असतात. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. तर 11 खेळाडू, एखाद्या वेळेस असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, हॉकीमध्ये किती खेळाडू असतात? तर 11 हे त्याचं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, उगवता सूर्याचा देश कोणत्या देशास म्हणतात? एक चीन, दोन नॉर्वे, तीन थायलंड, चार जपान. विद्यार्थी मित्रो जपान या देशावरती सर्वप्रथम सूर्यकिरणं पडतात, त्यामुळे हा अतिपूर्वेकडील व उगवत्या सूर्याचा देश होय. ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर आहे. विद्यार्थी मित्रो दुसरा सेक्शन म्हणजेच जनरल नॉलेज याचा शेवटचा प्रश्न, भारताचे प्रथम राष्ट्रपती कोण होते? एक डॉक्टर झाकीर हुसेन, दोन डॉक्टर राजेंद्र प्रसाद, तीन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, चार यापैकी नाही. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होय. तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती आहेत. ही बाब आपण लक्षात घ्यावी. त्यानंतर विद्यार्थी मित्रो पुढचा घटक म्हणजे तिसरा घटक, त्यातील पहिला प्रश्न म्हणजेच शिक्षकाभिवृत्तीतील पहिला प्रश्न, एक विद्यार्थी तुमच्या वर्गात उशिरा येतो, मग तुम्ही काय कराल? एक पालकांना कळवाल, दोन त्याला शिक्षा कराल, तीन कारण जाणून घेण्याचा प्रयत्न कराल आणि चार तिकडे लक्ष देऊ नका म्हणजेच लक्ष देणार नाही. तर विद्यार्थी मित्रो त्याला आपण कारण जाणून जर घेतलं तर आपल्याला ते सॉल्व करता येऊ शकतं. त्यासाठी आपण जाणून घेणं गरजेचं आहे. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, जेव्हा विद्यार्थी नापास होतात तेव्हा असे समजू शकते की एक प्रणाली अयशस्वी आहे म्हणजे सिस्टीम बेकार आहे, दोन शिक्षकांचे अपयश आहे, तीन पाठ्यपुस्तक अयशस्वी ठरले आहेत आणि चार वैयक्तिक विद्यार्थ्याचे अपयश. विद्यार्थी मित्रो मॅक्झिमम विद्यार्थी जर पास झाले असतील आणि ह्या तिन्ही बाबी आपण लक्षात घेतल्या तर विद्यार्थ्याचे वैयक्तिक अपयश ही बाब आपल्याला म्हणता येईल. कारण सिस्टीम जर खराब असती म्हणजेच शिक्षण प्रणाली आपण ज्याला म्हणत असतो एज्युकेशन सिस्टीम, तर विद्यार्थी मित्रो ते सर्वच विद्यार्थी नापास झाले असते. म्हणजेच एखादा विद्यार्थी जर नापास असेल नक्कीच त्याला वैयक्तिक कारण असू शकतं. तर ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्यांना गृहकार्य ज्याला आपण होमवर्क HW असं म्हणतो देण्याचे फायदे कोणते? एक ते घरात बसून व्यस्त राहतात, दोन घरी अभ्यास करतात, तीन त्यांची प्रगती तपासली जाऊ शकते आणि चार स्वयं अभ्यासाची सवय लागू शकते. तर विद्यार्थी मित्र त्याला सवय लागणं गरजेचं आहे आणि सवय लागल्यानंतर ते अभ्यासू बनतील व अधिक यशस्वी होतील. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, एकात्मिक शिक्षणाचे यश यावर अवलंबून असते. एक समुदायाचा पाठिंबा, दोन पाठ्यपुस्तकांची श्रेष्ठता, तीन अध्यापन साहित्याचा उच्च दर्जा आणि शिक्षकांच्या वृत्तीत बदल. विद्यार्थी मित्रो पाठ्यपुस्तक जर करेक्ट असतील, चांगल्या प्रकारे सिलेबस असेल, ऑर्गनाईज सिलेबस असेल तर नक्कीच विद्यार्थी एकात्मिक शिक्षण काय करू शकतात, अवलंबवू शकतात, घेऊ शकतात. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, शालेय शिक्षणाची गुणवत्ता केवळ यावर अवलंबून असते. एक पायाभूत सुविधेवर, दोन आर्थिक तरतुदीवर, तीन आंतरराष्ट्रीय समर्थनावर आणि चार शिक्षकांच्या शिक्षणाची गुणवत्ता. तर विद्यार्थी मित्रो शिक्षकांचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन ही एक महत्त्वाची बाब असते, जे की त्यावर शिक्षक काय असतात शिकवण्यास सक्षम ठरतात. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, शिक्षकामध्ये गंभीर दोष असतो तो कोणता? एक शारीरिकदृष्ट्या अपंग असणे, दोन निम्न सामाजिक आर्थिक परिस्थिती असणे, तीन कमकुवत व्यक्तिमत्व असणं आणि चार अपरिपक्व मानसिक विकास झालेला असणे. तर विद्यार्थी मित्रो शिक्षक हा परिपक्व असायला पाहिजे. तर ऑप्शन 4 हे आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, शिक्षकाचे यश कशामध्ये असते? एक विद्यार्थ्याची उच्च कामगिरी दिसण्यामध्ये, दोन
त्याचा किंवा तिच्या व्यक्तिमत्त्वाचे चांगले गुण दाखवणे यावर. 3 त्याची किंवा तिची चांगली शिकवण. आणि 4 त्याचे किंवा तिचे चांगले चारित्र्य. विद्यार्थी मित्रो, शिक्षक चारित्र्याला 1 नंबरचा क्रमांक आहे. 1 नंबर ते कार्यरत असतात. तर चारित्र्यवान शिक्षक असणं ही महत्त्वाची बाब आहे. तर ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, तुमच्या शाळेत दीपावली जत्रा आयोजित केली जात आहे, तुम्हाला काय करायला आवडेल? 1 फक्त जत्रेला भेट देणे. तर विद्यार्थी मित्र, फक्त भेट दिल्यामुळे आपल्याला आपला शालेय उपक्रमामध्ये सहभाग राहणार नाही, हे चुकीचं आहे. 2 कार्यात भाग घेणे, म्हणजे त्या जत्रेच्या सर्व संयोजन नियोजन या सगळ्या बाबतीत आपण कार्यमग्न असणं गरजेचं आहे. त्यानंतर काहीतरी विकण्यासाठी आपण दुकान घेण्याच्या लालसेने त्या यात्रेत सहभागी होणे. पाहुण्याला आपल्याला आपण शिक्षक असल्यामुळे पाणी मोफत देऊ शकतो, म्हणजेच पाणी बॉटल वगैरे मोफत देऊ शकतो, ह्या विचारातून जाणे ह्या चुकीच्या बाबी आहेत. तर विद्यार्थी मित्र, ऑप्शन 2 आपला सश्रम सहभाग यात गरजेचा आहे. ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, विद्यार्थ्याचा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे 1 जबाबदारीची जाणीव असणे. 2 खरे बोलणे. 3 सहकार्य करणे. 4 आज्ञापालन करणे. विद्यार्थी मित्र, आज्ञापालन झाल्यानंतर त्यात सहकार्य, खरे बोलणे आणि जाणीवची जबाबदारी ह्या बाबी तिथे निश्चित आपल्याला दिसू शकतात. तर आज्ञाच पालन जर करत नसेल तर तो खरं बोलणारे जरी असला तरी त्याला आपल्याला विद्यार्थी म्हणता येणार नाही. पुढचा प्रश्न, मूलभूत शिक्षण योजनेचा उद्देश आहे. 1 प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करणे. 2 शिक्षणाचे व्यावसायीकरण करणे. 3 शिक्षणाद्वारे व्यक्तींच्या मूलभूत गरजा कौशल्य प्राप्त करणे. आणि 4 सर्वांसाठी शिक्षण अनिवार्य करणे. विद्यार्थी मित्र, ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, तुम्ही वर्गात एक विषय शिकवत आहात आणि विद्यार्थी त्या विषयाशी संबंधित नसलेला प्रश्न विचारतो, तुम्ही काय कराल? 1 तुम्ही त्याला असंबंधित प्रश्न विचारण्याची परवानगी द्याल. 2 तुम्ही त्याला अवास्तव प्रश्न विचारू देणार नाही. 3 तुम्ही याला अनुशासनहीन मानाल आणि त्याला शिक्षा कराल. आणि 4 तुम्ही वर्गानंतर प्रश्नाचे उत्तर द्याल. तर विद्यार्थी मित्रो, आपण त्याला वर्ग संपल्यानंतर प्रश्नाचे उत्तर देऊ किंवा आपण त्याला नंतर भेटून आपल्याला त्याला उत्तर देता येईल. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, जर तुम्हाला शिक्षकाची नोकरी मिळू शकली नाही तर तुम्ही काय कराल? 1 घरी शिकवणी सुरू कराल. 2 नोकरी मिळेपर्यंत घरीच राहाल. 3 दुसरे काम घ्याल. आणि 4 शिकवण्यासाठीचा अर्ज करणे सुरूच ठेवाल. तर विद्यार्थी मित्रो, अगोदर नोकरी मिळवणे ही बाब आपल्याला ह्या दिलेल्या वाक्यानुसार काय ठरते? सार्थ ठरते. तर नोकरी मिळेपर्यंत आपल्याला अर्ज करत राहणे हे आपलं या संबंधित करेक्ट उत्तर होय. ऑप्शन 4 आपलं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, शिक्षक विद्यार्थ्यांना याद्वारे प्रेरित करू शकतो. योग्य बक्षीस देऊन. 2 योग्य मार्गदर्शन करून. 3 उदाहरणे देऊन. आणि 4 वर्गात भाषण देऊन. विद्यार्थी मित्रो, बक्षीस हे दोन्ही स्वरूपात असते, ते म्हणजे शिक्षा तसेच बक्षिसाच्या स्वरूपात. तर आपण निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह काय म्हणत असतो? बक्षीस म्हणत असतो. तर त्याप्रमाणे आपल्याला ऑप्शन 1 बक्षीस देण्यामुळे काय होत असते? विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत असते. तर ऑप्शन 1 आपले करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, जर एखादा विद्यार्थी तुम्हाला आदर देत नसेल तर तुम्ही काय कराल? 1 त्याच्याकडे दुर्लक्ष कराल. 2 त्याला परीक्षेत कमी गुण द्याल. 3 त्याच्या किंवा तिच्या पालकाशी बोलाल. आणि 4 त्याला फटकाराल. विद्यार्थी मित्र, ऑप्शन 1 करेक्ट आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष कराल, कारण हे त्याचं तात्पुरतं असू शकतं आणि तात्पुरतं जर असेल तर नक्कीच दुर्लक्ष करणं आपल्याला गरजेचं आहे. आणि दुर्लक्ष केल्यामुळे तोही सुधरेल ही बाब आपल्याला पाहता येते. त्यानंतर पुढचा, राष्ट्रीय साक्षरता अभियानाची स्थापना केव्हा झाली? 1 1996. 2 1988. 3 1999. 4 सन 2000. विद्यार्थी मित्रो, 1988 ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, शिक्षणासाठी राष्ट्रीय परिषदेचे उद्दिष्ट आहे. 1 शिक्षण महाविद्यालय उघडणे. 2 शिक्षणातील संशोधनाला चालना देणे. 3 शिक्षणाच्या महाविद्यालयांचा दर्जा राखून ठेवणे. आणि 4 शिक्षण महाविद्यालयांना अनुदान देणे. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 अत्यंत गरजेचं आहे. फक्त महाविद्यालय उघडणे नाही, तर महाविद्यालयातील जो शिक्षणाचा दर्जा आहे तो टिकून ठेवणे व त्यात वृद्धी करणे म्हणजे वाढवत राहणे हे गरजेचं आहे. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, बालवाडी शिक्षण प्रणालीचे योगदान कोणाचे आहे? 1 टी.पी. नन. 2 स्पेन्सर. 3 फ्रोबेल. 4 मॉन्टेसरी. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 फ्रोबेल यांचे बालवाडी शिक्षण प्रणालीमध्ये आपल्याला योगदान पाहायला मिळते. पुढचा प्रश्न, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगची स्थापना कधी झाली? 1 1961. 2 1962. 3
1963 आणि 4 64. तर विद्यार्थी मित्र ऑप्शन 1 1961 या साली नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगची स्थापना झाली. त्यानंतर पुढचा प्रश्न, निबंध प्रकार चाचणी विश्वसनीय नाही आहे, कारण त्यांची उत्तरे वेगळी असतात. 2 त्यांचे परिणाम वेगळे असतात. 3 त्यांची तपासणी परीक्षकांच्या मनस्थितीवर अवलंबून असते. आणि 4 त्यांच्या प्रतिसादाला शैली वेगवेगळ्या असतात. विद्यार्थी मित्र ऑप्शन 3 याद्वारे त्यांचा निकाल बदलू शकतो. तर त्यांची तपासणी परीक्षकांच्या मनावर असते. हा करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता एक यशस्वी शिक्षक बनण्यास मदत करेल? 1 समाजशास्त्र, 2 तत्त्वज्ञान, 3 शैक्षणिक मानसशास्त्र आणि 4 वरील सर्व. विद्यार्थी मित्र या सर्व बाबींचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपल्याला शिक्षणामध्ये सहभाग पाहायला मिळतो. तर वरील सर्व हे आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, मूल्यांकन कोणासाठी आहे? 1 विद्यार्थ्यासाठी, 2 शिक्षकांसाठी, 3 मानवासाठी, 4 मुख्याध्यापकासाठी. विद्यार्थी मित्र ऑप्शन 1 ते विद्यार्थ्यासाठी आहे. 2 92 तुमच्या शाळेत दीपावली जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे, तर तुम्हाला काय करायला आवडेल? 92वा प्रश्न विद्यार्थी मित्र, तुमच्या शाळेत मुलांची नखे अस्वच्छता वाढली आहे, काय कराल? 1 त्यांना शिक्षा कराल, 2 दररोज तपासणी कराल, 3 आठवडा तपासणी कराल आणि 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्र त्याची आठवडा तपासणी करणं गरजेचं आहे. दररोज तपासणीने दररोज वेळ जाईल. तर दर शनिवारी किंवा कुठलाही एक वार ठरवून आपल्याला ही चेकिंग करता येते. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्याचा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे? 1 त्याला चांगले वाचता आले पाहिजे, 2 तो खरं बोलला पाहिजे, 3 त्याचे लेखन चांगले पाहिजे आणि 4 हे सर्व. विद्यार्थी मित्र हे सर्व गुण जे आहेत विद्यार्थ्यांना एक समर्पक विद्यार्थी होण्यास मदत करतील. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, मूलभूत शिक्षण योजनेचा उद्देश काय आहे? 1 प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करणे, 2 शिक्षणाचे व्यावसायिकरण करणे, 3 शिक्षणाद्वारे व्यक्तीच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे, 4 सर्वांसाठी शिक्षण अनिवार्य करणे. विद्यार्थी मित्र ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, शिक्षकाचे सर्वात महत्त्वाचे कार्य काय आहे? 1 अध्यापन कार्य आयोजित करणे, 2 वर्गात व्याख्यान देणे, 3 मुलांची काळजी घेणे, 4 विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे. विद्यार्थी मित्र ऑप्शन 1 हे शिक्षकाचं सगळ्यात अगोदर कर्तव्य आहे. ते म्हणजेच अध्यापन करणे म्हणजे शिकवणे, वर्गात नियमित शिकवणे हे गरजेचे असते. त्यानंतर पुढचा प्रश्न, शिक्षक असावा कसा असावा? प्रामाणिक असावा, 2 मेहनती असावा, 3 कर्तव्यदक्ष असावा, 4 वक्तशीर असावा. विद्यार्थी मित्र शिक्षक कर्तव्यदक्ष आहे म्हणजेच तो प्रामाणिक आहे, तो मेहनत करणारे असणार आहे आणि तो वक्तशीर म्हणजे वेळेचं पालन करणारा आहे. तर विद्यार्थी मित्र ह्यातला कुठलाही एकच गुण घेतला तर दुसरे गुण सोडता येत नाहीत, म्हणून तो कर्तव्यदक्ष असणं गरजेचं आहे. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, शालेय शिक्षणाची गुणवत्ता केवळ यावर अवलंबून असते. 1 पायाभूत सुविधेवर, 2 आर्थिक तरतुदीवर, 3 आंतरराष्ट्रीय समर्थनावर आणि 4 शिक्षकांच्या अध्यापन आस्थेवर. विद्यार्थी मित्र शिक्षकाला शिकवायला किती आवडते म्हणजे त्याला किती आस्था आहे शिकवण्याची यावरच त्याचं शिकवणं अध्यापन हे अवलंबून आहे. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. थर्ड लास्ट क्वेश्चन विद्यार्थी मित्र, जेव्हा शिक्षक विद्यार्थ्याच्या शंकाचे स्पष्टीकरण देऊ शकत नाही आणि नंतर त्याला हे स्पष्टीकरण देणं गरजेचं असतं किंवा करावे लागेल, तेव्हा त्याने काय करावे? 1 त्याने पूर्वी दिलेल्या स्पष्टीकरणाची पुनरावृत्ती करणे, 2 वर्गाला सांगणे की प्रश्न मूर्खपणाचा होता, 3 विद्यार्थ्याला खाली बसण्यास सांगणे आणि 4 पुढील वर्गात म्हणजे पुढच्या वेळेस पुढच्या तासिकेला याचं उत्तर दिलं जाईल. तर विद्यार्थी मित्र ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्र 100 मार्कच्या प्रश्नावलीमधला 99वा म्हणजेच सेकंड लास्ट क्वेश्चन जो आपला तिसरा घटक शिक्षक अभिवृत्ती या घटकामधून आहे. आदर्श शिक्षक होण्यासाठी खालीलपैकी कोणता गुण आवश्यक आहे? 1 चांगले ड्रेसिंग करणे, 2 चांगली भाषा कौशल्य निर्माण करणे, 3 परिपूर्ण पद्धतीने शिकवणे, 4 विद्यार्थ्याशी दयाळूपणे वागणे. विद्यार्थी मित्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एकच आहे ती म्हणजे शिकवणे. तर शिकवण्याची पद्धत सगळ्यात सोपी परिपूर्ण असेल तर विद्यार्थ्याला ते शिकण्यास एकदम रुचकर वाटेल व तो लवकर शिकेल. शेवटचा आणि विद्यार्थी मित्र आपली प्रश्नपत्रिका जी आहे तो एंड होणारा प्रश्न म्हणजेच 100वा प्रश्न. आज शाळांचे मुख्य कर्तव्य काय आहे? 1 विद्यार्थ्यावर सामाजिक मूल्यांचे संस्कार करणे, 2 समस्या सोडवण्यासाठी त्यांना कौशल्य निर्मित करणे, 3 विद्यार्थ्यांमध्ये राजकीय जागृती निर्माण करणे, 4 वरीलपैकी काहीही नाही. विद्यार्थी मित्र ऑप्शन 2 समस्या सोडवण्यासाठी कौशल्य निर्मिती करणे म्हणजे त्यांच्यात कौशल्य जागृत करणे, तयार करणे ह्या बाबी ज्या आहेत विद्यार्थी मित्र
अपेक्षित आहेत, गरजेचे आहेत. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो 100 मार्काची प्रश्नावली येथे संपते. लवकरच भेटूया पुढच्या भागामध्ये. अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व मित्रपरिवारामध्ये याला शेअर करण्यास विसरू नका. आपल्या एका शेअरमुळे विद्यार्थी मित्रो इतरांना याची मदत होईल. लवकरच भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.